लायकाने पुन्हा मला माझी लायकी दाखवली की पुन्हा या बॉक्सवरती आले. बट हा बॉक्स थोडासा मला डॅमेज वाटते बघा. किती याला चिकटपट्ट्या बिकटपट्ट्या आहेत. मला असं वाटतं याला काहीतरी झालता. आणि याच्यात आय शॅडो हा. या दोन्ही याच्यात एक माझा एक सुप्रियाचा आय शॅडो आहे. पहिले याला अनबॉक्स करू कारण की मला याची भीती वाटते. म्हणजे असं ज्या प्रकारे याला फिटिंग केले ना, काही पण होऊ शकते याच्या बाबतीत. म्हणून हा आपण लाईव्हच ओपन करूया. उगाच प्रॉब्लेम नको रे. ज्या गोष्टीची भीती वाटतं ना ते होण्याचे चान्सेस जरा जास्ती असतात. म्हणून अनबॉक्स करतानाच आपण एकत्रच राहूया. म्हणजे जर काही डॅमेज असला तर माझ्याजवळ प्रूफ पण असेल. कमीने सगळं बघा. हे बघ इथले फुटले दिसते म्हणून त्याला चिकटपट्टी लावलेली दिसते. पुरा फुटल्या. जर याच्यात काही खराब असेल तर मी रिटर्नला टाकेल. गॅरंटी आहे माझी. कारण की पैसा बहुत खर्चा किया है. डिफेक्टिव्ह पीस मी घेऊच नाही शकत. हे बघा ना किती फुटले बघा. आणि ॲज कम्पेअर हा बॉक्स बघा, याला काहीच डॅमेज नाही. पक्का डॅमेज झालेला आहे. तसं काही कोणीतरी फाडले असं वाटते बघा ना. हो की प्रोडक्ट चांगला असावा आत्मविश्वास. कारण की चिकटपट्टीच ज्या हिशोबाने लावले याला त्याच्यावर समजून येते का काहीतरी गडबड आहे. आणि दिसतंय पण प्रॉपर फुटलेलं आहे. ते जाऊन दे, आपण आपलं काम करूया. फुटले याच्याशी आपला एवढा काही घेणं देणं नाही. फक्त आतमधला प्रोडक्ट डॅमेज नसावा बस माझा एवढाच कन्सर्न आहे. मेन कन्सर्न तर तोच आहे माझा का प्रोडक्ट डॅमेज नसावा बस. बाकी काही पण असलं तरी मला एवढा फरक नाही पडला. ओपन हिअर सांगितले नाही का बाबा. लगेच बिलच निघले बघा बाहेर. मार्सेजन आणि नायका हायलाइटर आहे गेस. याच्यात अनबॉक्स प्रॉपर होत नाही. हा निघलं बघा. ओके 2 प्रोडक्ट आहे त्याच्यात. प्रोडक्ट तर मला बरोबरच वाटते. प्रोडक्ट काही डॅमेज वाटत नाही मला. पण तरीही आपण व्यवस्थित रिव्ह्यू करू म्हणजे आपल्याला एक आयडिया. आणि मला एक प्रश्न पडला आता हे बबल्स का नाही देतो यार. किती मजा यायची माहिती बबल्स फोडायला. आता यांनी बबल्स बंद केलेत. हे असं काहीतरी देतात जे फुटत पण नाही बरोबर.